नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत शेवयाची खीर कशी बनवायची। त्यासाठी आपण खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे। त्यानंतर आपण प्रथम एका गॅसवर टोपामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे। त्या दुधाला आपण खाली लागू नये म्हणून सातत्याने हलवत राहायचे। त्यानंतर आपण पाहू शकता दुसऱ्या गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेली आहे। आपण पाहू शकता कढई छान प्रकारे अशी गरम झालेली आहे। त्यानंतर आपण त्या तापलेल्या कढईत 1 चमचा तूप सोडून घेऊया। त्यानंतर आपण पाहू शकता आपले तूप देखील चांगल्या प्रकारे गरम झालेले आहे। त्यानंतर आपण त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी टाकून देऊया। ड्रायफ्रूट्स हे आपण आपल्या आवडीनुसार घ्यावे। या ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही मनुक्याचा देखील वापर करू शकता। माझ्या मुलीला मनुके आवडत नाही म्हणून मी टाकलेले नाही, तुम्ही वापरू शकता। त्यानंतर तुम्ही पाहू शकता दूध पण आपले चांगले गरम झालेले। आपण दुधाचा गॅस बंद करून घेऊया। त्यानंतर आपण पाहू शकता कढईमध्ये आपले ड्रायफ्रूट्स चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। पाहू शकता आपले ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहेत। त्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये त्यानंतर त्याच राहिलेल्या तुपात आपण शेवया अशा खरपूस लाल रंग येऊसर भाजून घेऊया। पाहू शकता आपल्या शेवया अशा खरपूस लाल रंग येऊसर भाजल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर आपण त्या भाजलेल्या शेवयांमध्ये गरम केलेले दूध हळूहळू टाकून घेऊया। आता आपण या मिश्रणाला हलवून घेऊया आणि त्यानंतर ते 5 मिनिटे शिजण्यासाठी ठेवून देऊया। आपण पाहू शकता शेवया ह्या बारीक असल्यामुळे लवकर शिजल्या जातात। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून देऊया। साखर ही आपण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार। त्यानंतर आपण त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून देऊया। आपण पाहू शकता आपली खीर अशी छान शिजून तयार झालेली आहे। खीर ही चांगली शिजून अशी घट्टसर अशी झालेली आहे। आता आपण ही खीर खाण्यासाठी एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।